तर आपण आज जाणून घेणार आहोत एक मिनिट दोघी जणींना जॉईन व्हायचंय. चातुर्मास महिना सुरू झालेला आहे. आपण दरवर्षी नवीन नवीन काही ना काहीतरी उपक्रम करत असतो. सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतलेला असणार आहे. तर आपल्याला बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं, स्वामींचं आम्ही करतो, पण आम्हाला त्याचे अनुभव येत नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, स्वामी आम्हाला दिसत नाही, स्वामींचे अनुभव येत नाही. आम्ही मनापासून नामस्मरण करतो, सेवा करतो महाराजांची, पण मनाला भावणारे असे. कोणाचा माईक चालू आहे? अनम्यूट करा प्लीज. कोणाचा चालू आहे? थँक्यू. नवीन किती जण आहेत? फक्त हाय करा कमेंट मध्ये. का सगळे जुने मेंबरच आहेत आपले? जुनेच आहेत. ओके. सुनीता ताई फक्त नवीन आहेत. ओके, ठीक आहे. मोरे ताई तुमचा माईक अनम्यूट करा फक्त. महाराजांना मनापासून भेटायची इच्छा आहे सगळ्यांना? आवाज नाही येते, फक्त अनम्यूट करून सांगा. होय. होय. नक्की? हो हो नक्की. हो नक्की. आवाजच येत नाहीये. हो हो नक्की. हो ताई. चेहऱ्यावरती नक्की. स्मित हास्य हो पण ताई, नाहीये. नक्की. होय. हो ताई, हो ताई. हो ताई. ओके. तर त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? स्वामीमय व्हावं लागेल. आपल्याला हे गुरुवारचं व्रत करायचं आहे, बरोबर? त्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? मनापासून एकरूप होऊन तुम्हाला सेवा करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा बदल काय करायचा आहे? आत्मचिंतन लिहून घ्यायचं आहे. आपल्याला 9 गुरुवारचे व्रत करायचे आहे. त्याचप्रमाणे 11 गुरुवारचे व्रत करायचे आहे. ह्या ग्रुपमध्ये फक्त काय राहणार आहे? स्वामींची केलेली पूजा, सेवा, साधना आणि विशिष्ट जपमंत्र दिला जाईल, तो ह्या ग्रुपमध्ये चालणार आहे. या ग्रुपमध्ये दुसरे कोणतेच मेसेज केले जाणार नाही. ग्रुप जेव्हा उघडला जाईल तेव्हा जी काही तुमची साधना झाली, सेवा झाली, ती त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पाठवायची आहे. बाकीचे गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे असलं काही नकोय. आणि जे काही बदल होणार आहे ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. एक 100 पानी वही करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही आपल्या जीवनात बदल होत आहे, आतापर्यंत आपण अनेक व्रत केले. महालक्ष्मीचं व्रत कोण कोण करतं? बरोबर? अंतर्मनातून करतात. महालक्ष्मी देवी आपल्यावरती प्रसन्न होते, अनुभव येतात, आपल्याला घर प्रसन्न होतं. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या महाराजांनी आपल्या घरी कायमस्वरूपी राहावं, तर महाराजांनी सतत दुसरीकडे जावं. आपल्या महाराजांनी आपल्याकडे राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? घरात भांडणं केली पाहिजे, मनापासून भक्ती केली पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे. हे तर करतोच आहे आपण. पण रोज घरामध्ये काय करतोय? वादविवाद करतोय. शांतता, घरात शांतता राखली पाहिजे. येस. उलट बोललं नाही पाहिजे पहिला कोणाशी. मुद्दा लिहून घ्यायचा आहे, घरामध्ये शांतता ठेवायची. जर तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं असेल, व्रत फक्त हे नाही की पूजा मांडली, नामस्मरण केलं, पठण केलं, विषय संपला. होईल का असं? नाही होणार. साधना आपण त्याला म्हणतोय. साधना म्हणजे काय? एक तप आहे. अनेक जे मुनी आहेत त्यांनी काय केले आहे? तप केलेली आहेत. तेव्हा त्यांना परमेश्वर भेटलाय. बरोबर? आपण काय करतो? तात्पुरतं करतो आणि नंतर सोडून देतो. गुरुवारी फक्त भांडणं करायची नाही. बाकीच्या एरवी दिवशी भांडणं केली, वादविवाद केली, भांडी आपटली तरी चालतात. बरोबर की नाही?
मैत्रिणींबद्दल गॉसिपिंग करणं हे सगळं आपलं चालूच असतं. त्यामुळे आपल्याला पहिले काय करायचंय, स्वपरिवर्तन करायचंय. एक तर चातुर्मास महिना पण सुरू झालेला आहे. त्यात आपण हे 9 गुरुवारचे व्रत करणार आहोत. त्यामध्ये घरामध्ये पवित्रता आपल्याला जपायची आहे. मी जे समजून सांगत आहे ते जर समजलं तुम्हाला तरच तुम्ही करा, नाहीतर ग्रुप सोडला तरी चालेल. कारण की ते जर तुम्ही पाळणार नसाल तर त्याचा उपयोग होणार नाही. अनेकांना आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत. ते काही संपणार आहेत का? एक झाली की दुसरी येणारच आहे. तयार आहात ना तुम्ही पण त्याच्यासाठी? समस्या कधी संपणार आहे का? नाही ना? मग आपण आपल्या 7 चक्रांना ऊर्जावान केलं, प्रसन्न ठेवलं, घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवलं, तर येणारं दुःख सुद्धा काय होणार आहे? पळून जाणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दररोज नित्य नियमाने ज्या सेवा आहेत त्या तर करायच्याच आहेत. पण हे जे 9 गुरुवारचं व्रत आपण करणार आहोत, त्याची सुरुवात कशी करणार आहोत? घर आपल्याला प्रसन्न करायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. त्याच्यामुळे घरामध्ये न लागणारी भांडी, न लागणारे कपडे, प्लास्टिक, भंगारचा रेट वाढेल म्हणून भंगार जपून ठेवणार, असं काही करायचं नाहीये. ते काय करायचंय, स्वच्छ करून घ्यायचंय. कारण की आपल्याला गुरुवारपासून व्रत सुरू करणार आहोत. न लागणाऱ्या गोळ्या, औषधं आपण काय करतो, पुढे लागतील म्हणून काय करतो, जपून ठेवतो. बरोबर? यातनं काय होते, निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आणि मग तुम्ही जी सेवा केलेली आहे ती अंतर्मनातून केलेली सेवा तिथपर्यंत रुजण्यासाठी आपल्याला घर कसं पाहिजे, पवित्र पाहिजे. आपलं मन कसं पाहिजे, पवित्र पाहिजे. त्यासाठी जसं आपण दिवाळीला घर आवरतो तसं तुमच्याकडे आज उद्या 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये घर आणि तुमचं मन सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपण अंतर्मनाची सुद्धा ह्यामध्ये अंघोळ करायची आहे. कोणाविषयी राग द्वेष असेल तर तो काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. तरच आपण जे काही संकल्प करणार आहोत गुरुवारचे ते पूर्ण होणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? अनम्यूट करून सांगायचं, इथपर्यंत सगळ्यांना समजलं मी जे सांगितलं ते? हो 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 पटतंय सगळ्यांना ते? पटलंय? हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. सॉरी मी पटलं? आत्ताच जॉईन केलं त्यामुळे मला काहीच नाही माहिती. हो, कळवते मी. हो हो चालेल. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? हो आपल्याला घरामध्ये भांडणं नको. कोणी भांडायला आलं तर काय करणार मग? गोड बोलणार. हा विषय जो काही आहे, कोणाचा आवाज येतोय? हा विषय आहे तो आपण नंतर बोलूया करून हा विषय तिथल्या तिथे संपवायचा आहे. येतंय लक्षात? हो ताई. त्याला वाढवत बसायचं नाहीये. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची एनर्जी पूर्णपणे जे काही नामस्मरण तुम्ही करणार आहात ते तिथपर्यंत पोहोचणार नाही, जे आपल्याला हायर सोल पर्यंत पोहोचायचं आहे, जे आपल्याला अनुभव घ्यायचे आहेत. प्रत्येकाला अनुभव यावे यासाठीच आपण काहीतरी व्रत करत असतो. आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण व्रत करणार आहोत, बरोबर? त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे. कोणी आलं घरामध्ये तर हसतमुखाने त्यांच्याशी बोलायचं आहे. भलेही ते दुश्मन का असेना, न आवडणारी व्यक्ती का असेना. बरोबर? इथपर्यंत समजलं? फक्त कमेंटमध्ये ओके करा समजलं असेल तर. हो ताई. चला आता आपल्याला काय काय करायचं हे जाणून घ्यायचं आहे. आपण करणार आहोत सर्वप्रथम 9 गुरुवारचे व्रत. हे 9 गुरुवारचे जे व्रत आहे ते तुम्ही 11 गुरुवार पण करू शकता. पण आपण काय करणार आहोत, सामूहिक पद्धतीने करतोय. एकत्र प्रार्थना जेव्हा करतो तेव्हा ती देवापर्यंत पोहोचते का? पोहोचते, पण ती कमी प्रमाणामध्ये पोहोचते. पण आपण सामूहिकरित्या जेव्हा एखाद्याला मदत करतो, प्रार्थना करतो एखाद्यासाठी, सामूहिकरित्या आपण जेव्हा उपक्रम करतो, तेव्हा ती देवापर्यंत लवकर पोहोचते. आणि आपण ज्या हेतूने संकल्प केलेला आहे, तो पूर्ण होतो.
प्रत्येकाला समस्या दूर करण्यासाठी, आपल्या मुलाचं लग्न होण्यासाठी, मुलीचं लग्न होण्यासाठी, घर होण्यासाठी, मनासारखा जॉब लागण्यासाठी, काही ना काहीतरी गोष्टींसाठी आपण संकल्प करतोच. बरोबर आहे? तर त्याच पद्धतीने आपल्याला हे जे 9 गुरुवारचे व्रत आहे, हे शांततेने, आनंदाने, उत्साहाने आणि एकदम चेहऱ्यावरती आनंदी स्मित हास्य ठेवून परिपूर्ण करायचे आहेत. ह्यात अडचणी येणार नाहीत का? येणार आहेत. महाराज परीक्षा घेणार आहेत का? तर घेणार आहेत. मग आपल्याला काय करायचंय? ह्या गोष्टींना हसतमुखाने सामोरे जायचे आहे. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहेत. समस्या आहे तर दरवाजाही उघडलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला अंतर्मनाची स्वच्छता करणं तेवढीच महत्वाची आहे. तर पहिले काय करायचं आहे आपल्याला? गुरुवारचं लिहून घ्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर, झोपेतनं उठल्या-उठल्या काय-काय कामं करायची ह्याची आपण यादी करतो. मला हे काम करायचं, स्वयंपाक करायचा, मुलांचा डबा करायचा, अंघोळ करायची आहे, कपडे धुवायचे, भांडी घासायची, हे सगळं गेलं साईडला. आता काय करायचंय? उठल्या-उठल्या महाराजांना म्हणायचं, "हे जीवन, माझं जे जीवन आहे, हे तुमचं आहे. आहे की नाहीये हे अंतर्मनातून आपल्या-आपल्या मनाशी हे बोलायचं आहे. जोरजोरात बोलायचं नाहीये. हे परमेश्वरा, हे जीवन माझं तुला समर्पित आहे. माझ्या हातून चांगली सेवा घडवून घेणं, माझ्या हातून चांगली सेवा घडवून तुम्ही घ्या." महाराजांना आव्हान करायचं आहे. कारण की आपण आणि मी, माझ्या मनात आहे सगळ्यांनी एकत्र करायचं. पण तुमच्याकडूनही ते होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? आव्हान करायचं महाराजांना. मी जी काही सेवा करणार आहे अंतर्मनामधून, ती तुम्ही करवून घ्या. मी करणार नाहीये. माझी जी काही परिस्थिती आहे, ती महाराजांना माहिती आहे. घरातलं वातावरण काय आहे ते सुद्धा महाराजांना माहिती आहे. मग तुम्ही महाराजांनाच त्यांच्या स्वाधीन करायचं आहे. पहिले आपण काय करतो? माझ्या मैत्रिणीला अनुभव आला म्हणून आपण ते करायला लागतो. पण आपण स्वाधीन झालोय का महाराजांच्या? नाही. फक्त अक्कलकोटला जाऊन महाराज भेटणार आहेत का? नाही. आपल्याला आपल्या घरीच महाराजांना स्थापित करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता ह्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. ही रेखीमध्ये आपण शिकलेलो आहोतच. जे नाही शिकलेले रेखी, त्यांनी ही प्रार्थना अंतर्मनातून म्हणायची आहे. कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, दिव्य एंजल्स, दिव्य शक्तींना माझा नमस्कार. महाराजांशी बोलायचं मग सकाळी उठल्या-उठल्या. हे 2 मिनिटाचं काम आहे. खूप वेळ लागत नाही. एकदा सवय झाली आपल्याला, की आपण पटापटा बोलतो. महाराजांना काय सांगायचंय? हे जे व्रत मी करणार आहे ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. नामस्मरण जे काही आहे ते तुम्ही करून घ्या. आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सदैव राहिलेली आहे. हे बोलून झाल्यानंतर काय करायचं आहे? झालं लिहून? ओके. पुढे जाऊया. जाऊया पुढे. 9 गुरुवारचे व्रत करायचे आहे आपल्याला. लिहा तिथे. ह्याचं पुस्तक पूजा साहित्य भंडारमध्ये मिळतं. 30 ते 35 रुपयाला मिळतं. खूप महाग नाहीये. 9 गुरुवारचे व्रत असं हे पुस्तक आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे त्याच्यावरती. तर तो आणायचा आहे. आता ही तयारी करण्यासाठी तुमच्याकडे पुष्कळ वेळ आहे. आणि हे लिहून झालं? जाऊया पुढे. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी काय काय करायचे ते समजून घ्यायचं आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. कोणाचा माईक चालू आहे? चेक करा. थँक यू. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणायचंय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
11 वेळा लिहायचे सकारात्मक वाक्यरचना. आता सकारात्मक वाक्यरचना काय लिहायची आहे? की जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल हवाय, तो लिहायचा आहे. माझा राग पूर्णपणे निघून गेलेला आहे. हे कशासाठी करायचं आहे हे नंतर सांगते. हे लिहून घ्या पहिले. 11 वेळा श्री स्वामी समर्थ, 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि 11 वेळा सकारात्मक वाक्यरचना म्हणायची आहे. इथपर्यंत लिहून झालं सगळ्यांचं ओके? थंब करा. ओके. झालं. ओके. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे. मग तुम्ही ड्रेस घ्या किंवा साडी नेसा तुमच्या सोयीनुसार. जर शक्य झाल्यास नवीन कोरं वस्त्र धारण केलं तर आणखीन उत्तम. जे वापरलेलं नसलेलं नवीन कोरं. मग तेच तुम्ही दर गुरुवारी वापरलं तरी चालणार आहे. पूजा करून ते साडी, तो ड्रेस तसाच धुवून साईडला ठेवून टाकायचा. पिवळ्या रंगाचं. इथपर्यंत लिहिलं. त्या दिवशी आपल्याला उपास करायचा आहे. उपास कसा ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडा कडक करा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी जसं आपण रेग्युलर उपास करतो, फळं, खिचडी वगैरे खाऊन करायचा आहे. संध्याकाळी उपास सोडायचा. इथपर्यंत लक्षात आलं? सगळ्यांकडे महाराजांची मूर्ती आहे? फोटो आहे? हो. ओके. फक्त आपल्याला काय आणायचंय? पुस्तक आणायचं आहे. ते पूजा साहित्य भंडारमध्ये मिळतं. पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगणारच आहे. आपल्याला काय करायचंय? गुरुवारचं व्रताचं आपल्याला काय काय उपाय करायचे तेही जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं? पिवळ्याच रंगाची फुलं वापरायची शक्य असल्यास. अंघोळ झाल्यानंतर दिवसभर आपल्याला पिवळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर पिवळी फुलं वापरायची आहेत. केळी, हरभरा डाळ, हे आपल्याला दान सुद्धा करायचे आहे. महालक्ष्मीचं व्रत करताना आपण कसं पाट मांडतो, पाटावरती रांगोळी काढतो. स्वच्छ गोमित्राने पहिले शिंपडून घ्यायचं आहे. नंतर पिवळ्याच रंगाचे वस्त्र आपल्याला तिथे टाकायचे आहेत, लाल रंगाचे नाही. महाराजांचा आवडतीचा रंग कुठला आहे? पिवळा. पिवळा पिवळा तर जेवढं आपल्याला पिवळ्या रंगाचं पोशाख त्यांना घालता येईल, फेटा म्हणा, महाराजांचा पोशाख म्हणा, छान त्यांना हार, फूल पिवळ्या रंगाने आपण स्वतः विणलेले असेल तर आणखीन उत्तम. केळी, नारळ, खडीसाखर, फुलं हे सगळं लागणार आहे आपल्याला. हार, फूल, रांगोळी, पाट, फळं, समई, 2 तेलाच्या आणि 1 तुपाची. संकल्प काय करायचा आहे ते ह्याविषयी आपण नंतर बोलूया. संकल्प लिहून ठेवा. संकल्प त्या दिवशी आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे, दर गुरुवारी करायचा नाहीये. 11 पणत्या करायच्यात आपल्याला. तुमच्याकडे असतील तर ठीक आहे. नवीन असतील तर ठीक आहे. नाहीतर मग आपण कोण आहे बरं? 1 मिनिट. नवीन पणत्या आणायच्या आहेत 11. जर जुन्या असतील तर त्या धुवून स्वच्छ करून ठेवू शकता. त्याचं डेकोरेशन कसं करायचं, मध्ये स्वस्तिक काढायचंय, ते मी त्याचा फोटो पाठवीन. त्या पद्धतीने आपण करूया. इथपर्यंत लक्षात आलं? मातीच्या चालतील का ताई? काय? मातीच्या पण हो, त्या हो. चालतील का? हो, हो. चालेल. लाल दोरा घ्यायचाय. जुना नको, नवीनच पाहिजे सगळं.
जेवणाचं नैवेद्य. मग तुम्हाला जर शक्य असेल तर पुरणपोळी करा दर गुरुवारी. नाही तर तुम्ही जे काही करणार आहात स्वयंपाक, तो आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. मस्तपैकी ताट असं सजवायचं आहे की महाराज खरंच आपले तिथे आलेले आहेत, त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे. जे फिलिंग त्यांना येणार आहे त्याचं समाधान आपल्या अंतर्मनाला जाणवणार आहे. आणि हे सगळे अनुभव जे आहेत ते तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे कसे अनुभव येतात ते. त्याकडे लक्ष ठेवायचंय फक्त. इथपर्यंत लिहून झालं. लाल रंगाचा दोरा, लाल किंवा पिवळा रंगीत असतो तो पण चालेल. दोन समया लिहिल्या, तुपाची वात वगैरे लिहिली. स्फटिक माळ असेल तर स्फटिक माळ, अभिषेक करायचा त्याचा. स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्या दिवशी आपल्याला. पंचामृत तयार करायचं आहे. नैवेद्यावरती न चुकता तुळशीची पानं ठेवायची आहेत. जन्मतारखेनुसार जर तुम्ही माळ घेतलेली असेल तर ती स्वतः वापरायची आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. नसेल तर जी तुम्ही वापरताय त्याला हिलिंग करून घ्या, ऊर्जावान करून घ्या, त्याचा अभिषेक करा आणि ती वापरा. ती दुसऱ्या कोणीही वापरू नये, स्वतःसाठीच ती असते. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? आपण जसं महालक्ष्मीचं व्रत करतो तशाच पद्धतीने मांडणी करायची आहे. मांडणी फार सोपी आहे. स्वामींची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. हार त्या पद्धतीने बनवून घ्या जी साईज तुमच्या फोटोची आहे त्या पद्धतीने. छान रांगोळी काढायची आहे. समईला तुमच्याकडे शंख असेल तर शंख त्याच्या समोर सगळं ठेवायचं आहे, मांडणी करायची आहे. आणि मग ते पुस्तक जे आपण आणलेलं आहे 9 गुरुवारचे व्रत, ते पुस्तक वाचन करायचं आहे. अभिषेक करताना 108 ची नामावली आहे. 1 मिनिट. स्वामींच्या नामांची नावावली आहे 108 ची. तिथे लिहिलेलं आहे, ते फक्त वाचायचं आहे आपल्याला. फार सोपं आहे, सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ते फक्त वाचन करायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? अनम्यूट करून फक्त सांगा हो समजलं आहे. नसेल समजलं तर मी पुढच्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. काही शंका असेल तर आपण त्या क्लिअर करूया. इथपर्यंत कळालं? हो हो, सोपं आहे, फार काही अवघड नाहीये. सगळ्यांना जमेल? आता आपल्याला काय करायचं आहे? गुरुवारच्या दिवशी उंबऱ्याची पूजा करायची आहे. दाराचा उंबराची पूजा करायची आहे. हळदीचा लेप त्याला लावायचा आहे. गोमित्र त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. छान रांगोळी काढायची आहे. खरंच महाराज आपल्या घरी येणार आहेत. हे महाराजांचं घर आहे. आजपासून या ठिकाणी पवित्र आत्मा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कशी तयारी करायची आहे हे तुमच्या हातात आहे. आता तुम्ही एखाद्याच्या घरी जाणार असाल तर तुमचं स्वागत कसं केलं पाहिजे असं तुमच्या अंतर्मनाची इच्छा आहे. त्यांनी छान आवरलेलं असावं, घर नेटनेटकं असावं, स्वच्छता असावी घरामध्ये, बरोबर आहे. पंचपक्वान्न असावेत. आपल्या महाराजांची काही इच्छा आहे का तशी? नाहीये. अंतर्मनातून आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि त्याचे अनुभव आपल्याला येणार आहेत. त्यासाठी आपल्याला करायचंय. महाराज गरिबांच्या घरी पण जातात आणि श्रीमंताच्या घरी पण जातात. सगळीकडे जाणार आहेत. बरोबर आहे? फक्त पूजा आपल्याला 12 ते 12:30 मध्ये करायची नाही. 1 पर्यंत करायची नाही. तुम्ही दिवसाही करू शकता. हे संध्याकाळी करू शकता. काही जणी सकाळी जॉबला जातात, त्यांना शक्य नाहीये. मग त्यांच्यासाठी तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे व्रत करू शकता. फक्त सकाळी केलं तर सकाळीच करायचंय, संध्याकाळी केलं तर संध्याकाळीच करायचंय. जसं तुम्हाला शक्य आहे तसं करायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? दुपारी का नाही करायचे कोण सांगेल? 12 वाजता दत्त महाराज भिक्षा मागायला जातात ना, बरोबर, त्या वेळेत हे करायचं नाही. पूजा कुठलीच करायची नसते. बरोबर. आणि नामस्मरण पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे नैवेद्य ठेवताना तेवढ्या वेळामध्ये ठेवू नये असं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे. ज्यांना नाही माहिती त्यांना ही माहिती
नव्याने आपण पोचवत आहे. हे सगळं करण्यासाठी किती तास लागतो? मॅक्सिमम 1 तास किंवा तुम्ही जर खूप शांततेने पूजा केली तर 2 तासामध्ये ही पूजा होणारी आहे. एकाच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. एका गुरुवारी करायचा आहे. तो आपल्याला 9 गुरुवार पूर्ण करून त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं? आपले 9 गुरुवार होत आले, की त्याची उद्यापनाची माहिती मी सविस्तर सांगणार आहे. कशी करायची, काय करायचे. बाय चान्स आपल्याला अडचण आली, पाळी आली, तर त्याचा पुढचा गुरुवार धरायचा आहे. त्या दिवशी काही सेवा करायची नाही. महाराजांना चालतं, पण आपल्या अंतर्मनाला चालत नाही ते. आलं लक्षात? बरेच जण स्वामींचं चालतं म्हणून करतात. पण आपल्या अंतर्मनाला ते मला पटत नाही म्हणून आपण करायचं नाही. नामस्मरण करू शकतो, पण पूजा नाही करायची. आलं लक्षात? इथपर्यंत सगळ्यांना छान पद्धतीने समजलंय? आता ह्यामध्ये तुम्हाला काय-काय अनुभव येऊ